श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कामं आवरलीत म्हटलं थोडा आराम करावं. पण मुलगा कसला बसू दे तर म्हणे मम्मी आता तू माझ्यासोबत चेस खेळ. मी म्हटलं नाही रे थोडा आराम करू दे. तर मग म्हणे मोबाईल दे. आता मोबाईल कसा द्यावा मुलांना? मग म्हटलं आण बाबा चेस खेळ. मला तर काही आधी चेस खेळता येत नव्हता. मुलाने शिकवलं माझ्या. पण त्याचं समाधान एवढ्यावर काही झालं नाही. मम्मी म्हणे आता आपण पतंग उडवायला जाऊ. मी म्हटलं मला तर पतंग उडवता येत नाही. मग म्हणे नाही आपण जाऊयाच पतंग उडवायला. आलो बाबा आम्ही टेरेसवर पतंग घेऊन आलो. उडवायला फिरकी पण आणली सोबत. त्यालाही उडवता येत नाही, मला पण उडवता येत नव्हते, हवा पण होते. मग काय आम्हाला जमलं नाही. म्हटलं चला आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मग आम्ही रेडी झालो एक्झिबिशनसाठी. इथे हॉटेल मेपिलीमध्ये होतं ग्लॅम एक्झिबिशन. तर आम्ही इथं येऊन पोचलो हॉटेल मेपिलीमध्ये एक्झिबिशन बघायला. म्हटलं चला जाऊन तर बघावं कसं काय काय आहे तर कलेक्शन बघा. हे तुम्ही बघू शकता. तर हे 2 दिवसाचं एक्झिबिशन होतं सॅटर्डे संडे. तर आम्ही आलो दुसऱ्या दिवशी. तर तुम्ही बघू शकता. तर आम्ही मग एंट्री केली आतमध्ये. तर इथं खूप छान कलेक्शन होतं साड्यांचं, आर्टिफिशियल ज्वेलरी, बाकी पण याचं. मग असं वाटत होतं की सगळंच खरेदी करावं. पण आपलं लेडीचं मन की सगळं हे पण घ्यावं ते पण घ्यावं. म्हटलं की नाही, मनाला आवर घालावं, जे आवश्यक आहे तेच घ्यावं आणि जे रिजनेबल आहे तेच. आणि खूप सुंदर असं कलेक्शन होतं, तुम्ही बघू शकता. तर मग म्हटलं की चला आपण इथून, हे काही आपल्याला मोह आवरत नाही आहे शॉपिंगचाच. म्हटलं थोडंफार घ्यावं आणि पुढे पण आम्हाला जायचं होतं. संक्रांतीचे वाण वगैरे आणायचे होते. सो मग आम्ही लवकरच तिथून थोडंफार शॉपिंग केली. आणि मग तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिफिशियल हे